फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. 2800 कुठल्या शास्त्रात बसतो तुमचा सांगा ना, कुठल्या शास्त्रात बसतो या कारखान्यांचे दर समान पाहिजे बरं का. आज साखरवाडी परिसरातील शेतकरी इथे जमले, सगळ्यांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो आल्याबद्दल. आणि सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या कारखान्यांनी बाकीच्या आपला तालुका सोडला, फलटण तालुका, तर 3200 रुपये दर केले. परंतु आपल्या इथं 2850 म्हणजे मागच्या वर्षीच्या पेक्षा 300 रुपयांनी कमी केलाय दर. तर आज आता असं ठरलंय आपल्या सगळ्या शेतकरी संघटनेचं, म्हणजे शेतकऱ्यांचं, की आज काय असेल ते नियोजन, बरं का, आज काय असेल ते नियोजन करायचं आणि उद्या तहसीलदार आणि प्रांताला निवेदन द्यायचं. त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवायची, काय करायचं, काटा बंद करायचा का रस्ता रोको करायचा, ती पुढची दिशा त्यावेळी ठरवली जाईल सगळी. किती दिवसात पेमेंट द्या. आपल्या साखरवाडीच्या शेतकऱ्याची काय शोकांती काय माहिती का, फलटण तालुक्याची जाख्या जरी शेतकरी संघटना उभी राहिली तरी शेतकरी काय कोणी येत नाही. तर यावेळेस तसं करू नका. जी तारीख ठरेल त्या तारखेला सगळ्या शेतकऱ्यांनी चारी कारखान्यावर गेलं पाहिजे. हे ह्यांचं काय झालंय, चारी कारखान्याचं एकमत झालंय आणि त्यांनी एकच रिकव्हरी देऊन 2800 काहीतरी 50 रुपये दर काढलाय. तर ही कुठल्याच शेतकऱ्याला मान्य होणार नाही. तर सगळ्यांनी मिळून चारी कारखान्यावर गेलं पाहिजे आणि एक निवेदन तयार करा सगळ्याच मिळून. बारामतीला गेलं तरी 500 रुपयांनी दर ज्यादा आहे आणि अजिंक्य तारा तिकडे 3200 रुपये. फक्त फलटण तालुक्यात 2850 रुपये कशासाठी? गेल्या वर्षी 3150 दिलता, गेल्या वर्षी 3100 रुपये दर दिला सुरुवातीला वाढून सुद्धा कमीच दर आणि आता 2850 कशासाठी? तर एवढ्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी जी तारीख ठरेल, इथं बोर्ड लावला जाईल साखरवाडीत किंवा अलाउन्सिंग केलं जाईल एखादे वाट लावून, सगळ्यांनी एका ठिकाणी जमा मोटरसायकल येऊन चारी कारखान्यावर जाऊ शेतकरी संघटना घेऊन. बाकीचं काय एवढं. साखरवाडी तर 90% 86 आहे आणि बाहेरच्या गावात 265 आणतात आणि ते सगळं त्या आपल्या पिंपळवाडी आणि साखरवाडीच्या बोकांनी घालतात. काय झालंय माहितीये का, काय झालंय, गेल्या वर्षी आपण शेतकरी संघटना किंवा काय नाही, एक शेतकरी कृती समिती असे एक स्थापन करून आपण आता शासनाला निवेदन देऊया 2 दिवसात. आणि 2 दिवसानंतर पुढील दिशा ठरवून ह्यांचे काटे पहिले बंद केले पाहिजेत. तर ह्याला तो थोडीशी ही होईल. रस्ता रोको काटा बंद ह्याला त्याचा झळ पोचली पाहिजे. राजकारण बाजूला सोडायचं आणि ऊसाच्या दराविषयी सर्वांनी मिळून भांडायचं. चारी कारखान्यावर आपण जायचं, चारी कारखान्यावर अन्याय होतो शेतकऱ्यावर सगळा. चारी कारखान्यावर जायचं, राजकारण बाजूला ठेवायचं, सगळ्यांनी मिळून चारी कारखान्यावर जायचं. त्याला पर्याय एकच आहे, रस्ता रोको शिवाय पर्याय नाही. रस्ता रोकोच करावं लागेल, त्याशिवाय थांबणार नाही. आपण ज्यावेळेस तहसीलदारांना निवेदन देणार आहे त्यावेळेस जिथं जे शेतकरी उपस्थित असतील त्यांना आपण पुढील मार्गदर्शन करू आणि त्या दिशेने आपण चालूया. जास्तीत जास्त लोकांनी माझा दुसरा एक असा मुद्दा आहे की ह्या साखरवाडी कारखान्याचा संपूर्ण बाकीच्या तालुक्यात दर चांगले मिळतात, फक्त फलटण तालुक्याच्या शेतकऱ्यांना दर मिळत नाहीत. हे शोकांतिक आहे. चारही कारखाने जर संगनमताने दोघांचे राजकीय पक्ष बाजूला ठेवून चारही कारखान्यांचे एक दर ठरवत असतील तर सर्व शेतकऱ्यांनी राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगतो. गेल्या वर्षी 3100 रुपये ॲडव्हान्स पेमेंट मिळत होतं, ह्या वर्षी 2850 रुपये. म्हणजे कुठले अन्याय, म्हणजे शेतकऱ्यावर अन्यायच होतो. वाढीव म्हणजे आम्हाला वाटत होतं की 3300 रुपये मिळत, 3200 रुपये मिळत, पण ही संगनमतांनी झालेलं हे चारी कारखान्याचं ह्याच्यामुळं कारस्थान आहे आणि आम्हाला दर मिळवा. आम्ही शेतकरी मग राजकारणात आम्ही तुमच्याबरोबर असून तरी आम्ही शेतकरी आहे, शेतकरी आम्हाला दर मिळला पाहिजे. राजकारण तुमच्यावर राजकारणात आहे पण आम्ही शेतकरी, आम्हाला दर मिळला पाहिजे. बाकीचं आम्हाला काय